पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांना भेटलेला आहे. पण अद्याप ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि त्यांना 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत, की सगळं तुमचं व्यवस्थित आहे किंवा नाही. तर सर्वप्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला असे काही बरेच ऑप्शन दिसेल. याच्यावरती आहे नवीन शेतकरी नोंदणी आहे. तर नवीन शेतकरी या ठिकाणी नोंदणी करू शकतात आणि तुमची स्थिती जाणून घ्या. या ठिकाणी शेतकरी तुम्हाला हप्ता हा भेटणार आहे किंवा नाही का? किंवा त्याच्यामध्ये काही तफावत आहे. सर्व तुम्हाला या ठिकाणी तुमची स्थिती जाणून घ्यामध्ये दाखवेल. तर माननीय पंतप्रधानांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी तामिळनाडूतील कोइंबतूर येथे पीएम किसानचा 21वा हप्ता हा जारी केला आहे. तर पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-के-वाय-सी ही अनिवार्य केलेली आहे. तर ओ-टी-पी आधारित ई-के-वाय-सी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई-के-वाय-सीसाठी जवळच्या सी-एस-सी केंद्राशी संपर्क साधता येईल, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, महत्त्वाची एक टिप दिलेली आहे. तर पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषा अंतर्गत येऊ शकणारी काही संशयित प्रकरणे विभागानेही ओळखली आहेत. आता याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की 1-2-2019 नंतर जमिनीची मालकी घेतलेली शेतकरी, ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे. उदाहरण पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी. तर प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत. तर अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट किंवा मोबाईल ॲपच्या नो युअर स्टेटस म्हणजे के-वाय-एस किंवा किसान ई-मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती या ठिकाणी करण्यात येत आहे. तर लाभार्थी शेतकऱ्यांचा कालावधीनिहाय संख्या सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, डिसेंबर आणि मार्च. तर पेमेंट यशस्वी झाले. आर्थिक वर्ष दिलेलं आहे 2025-26. कालावधी आहे एप्रिल जुलैचा. मग 7-8-2025 पर्यंत हे रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला शेतकरी कॉर्नर. तर नवीन शेतकरी नोंदणी आहे. याच्यात शेतकरी नोंदणी करू शकतील. त्याच्यानंतर स्वतःची नोंदणी संपादित करा आणि अपडेट करा. जर तुम्हाला काही अपडेट वगैरे करायचं असलं तर या 2 नंबर रकान्यामध्ये करू शकता. त्याच्यानंतर स्वयं नोंदणीकृत शेतकरी म्हणजे सी शेतकऱ्यांची स्थिती. ज्यावेळेस तुम्ही ही शेतकऱ्याची स्वतः नोंदणी केलेली आहे, त्याची स्थिती काय आहे, नोंदणी झाल्या किंवा नाही, तर या ठिकाणी स्थिती पाहू शकता. आता गहाळ माहिती अपडेट करा. म्हणजे समजा तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे किंवा नावामध्ये काही तफावत असेल, तर त्याला ते जोडून तुम्हाला अपडेट करायचं तर गहाळ माहिती या ठिकाणी अपडेट करू शकता. तुमची स्थिती जाणून घ्या. म्हणजे तुमचं बेनिफिशरी स्टेटस कुठपर्यंत आहे, काय आहे, त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करा. ऑनलाईन परतावा, पीएम किसान लाभाचे स्वइच्छेने समर्पण. म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ ज्यांना नको किंवा काही अडचण वगैरे असतील, तर त्यांना लाभ या ठिकाणी सोडून द्यायचा असेल, तर पीएम किसान लाभाचे स्वइच्छेने समर्पणमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आहे लाभार्थी यादी. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी मिळेल. तुमचा संपर्क बिंदू पी शोधा. त्याच्यानंतर स्वइच्छेने आत्मसमर्पण रद्द करणे. आत्मसमर्पण रद्द करण्याची स्थिती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. राज्य हस्तांतरण विनंती आहे, मदत केंद्र, प्रश्नपत्रिका आहे, पीएम किसान मोबाईल ॲप आहे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे. त्याची फार महत्त्वाचं सुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर खालच्या साईडला पीएम किसान योजनेसंदर्भात माहिती दिलेली आहे आणि योजना वगळणे असं सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही पीएम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.